जिल्ह्यातील वरुड येथे प्रस्तावित पंढरी मध्यम प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला वाढवून मागितला आहे। मंगळवारी सदरच्या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले। जिल्ह्यातील मौजे पुसला तालुका वरुड निवासी शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पंढरी मध्यम प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या शेतजमिनीचा मोबदला वाढवून देण्याची आग्रही मागणी केली। शासन पंढरी प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करीत असल्याचा आरोपही यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केला। शेतकऱ्यांच्या विभिन्न मुद्द्यांवर मंथन करण्यासाठी देशभरातून विभिन्न मान्यवर शेतकरी मित्र अमरावतीत दाखल झाले आहेत। उभ्या जगाचं पोट भरणारा शेतकरीच उपाशी राहतो, आत्महत्या करतो असे का? या प्रश्नांचे भेदक उत्तर या चर्चासत्रात शोधले जात आहे। अमरावतीत देशभरातील मान्यवर शेतकरी मित्र दाखल झाले असून शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करून परिणामकारक तोडगा काढण्यासाठी या शेतकरी मित्र चर्चासत्राचे आयोजन महानगरात करण्यात आले आहे। या बहुआयामी चर्चासत्रात दिल्लीवरून दिलीप रेड्डी, माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील, शेतकरी नेते विजय जावदिया, माजी न्यायमूर्ती जस्टिस सुरेश, माजी आमदार पाशा पटेल सहित विभिन्न शेतकरी मित्र देशभरातून सहभागी झाले आहेत। उभ्या जगाचं पोट भरण्यासाठी धडपणारा शेतकरी वर्गच जेव्हा आत्महत्या करतो, उपासमारीने मरतो, त्याच्या पिकाला भाव मिळत नाही असे का? याचं उत्तरही ही मान्यवर मंडळी या चर्चासत्रातून शोधित आहेत। हम यहाँ किसानों की आमदनी बढ़ाने की बात कर रहे हैं, फसलों के दाम बढ़ाने की बात कर रहे हैं और देश की सभी प्रमुख राजनीतिक पार्टियां किसान विरोधी बात कर रही हैं। मेरे हिसाब से तो इस चुनाव के अगर किसान की मन से परिभाषा करे तो नाग चुनाव हारे और 7 लाख में चुनाव जीता, ऐसा अगर कहूं तो अतिशयोक्तिपूर्ण नहीं होगा। अभी किरण ने यहां बात की किसान की आमदनी की बात को हमने मुद्दा बनाना चाहिए। गुरनाम सिंह जी ने बात की कि पंजाब में, हरियाणा में जहां हरित क्रांति हुई है वहां पे भी किसान की आमदनी कम हो रही है और उन्होंने देश के कुल उत्पादन में खेती का हिस्सा कैसा कम होते जा रहा है इसकी बात की। कृषि मूल्य आयोग ने समर्थन मूल्य की घोषणा करनी चाहिए और वो मार्केट इकोनॉमी में नहीं मिलेगा। मैं अंडरलाइन करना चाहता हूं तो जो कॉर्पोरेशन की बात की है, मार्केट इकोनॉमी में नहीं मिलेगा, उसके लिए सरकार का इंटरवेंशन चाहिए। और प्रधानमंत्री जी ने जवाब देते समय ये कहा था इसका कि मैं मानता हूं कि कृषि मूल्य आयोग के काम करने के पद्धति में बदल होना चाहिए और दिल्ली जाकर मैं कृषि मूल्य आयोग के अध्यक्षों को बुलाकर उनसे बात करता हूं। बुधवारी म्हणजे येत्या काही तासानंतर अमरावती महानगरपालिकेची आमसभा होऊ घातली आहे। मनपाच्या बुधवारच्या आमसभेत शहर स्वच्छतेचा मुद्दा नगरसेवक सदस्य उचलून धरणार असल्याने आमसभेत गदारोळ माजण्याची चिन्हे आहेत। सभागृहात अनेक सदस्य शहर स्वच्छता, लेडीज टॉयलेट आणि प्रश्नांची जंबो कार्यक्रम पत्रिका सभापती पटलावर ठेवल्या जाणार आहे। अनेक प्रश्न महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रकाश टाकणारे आहेत, त्यामुळे या आमसभेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहेत। काळ आला पण वेळ आलेली नव्ही या उक्तीचा परिचय मंगळवारी आला। एका वायरमनने हाय व्होल्टच्या विद्युत खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु सदैवाने त्याचे प्राण वाचले। हा कर्मचारी 33,000 किलोवॅटच्या विद्युत खांबावर चढला होता। त्याला जोरदार शॉकही बसला, परंतु नागरिकांच्या सतर्कतेने त्याचा जीव वाचला। म्हणूनच म्हटले की काळ आला होता परंतु वेळ आलेली नव्हती। शहरातील पन्नालाल नगर विद्युत वितरणच्या सेंटरमध्ये कार्यरत व पार्वतीनगर निवासी 28 वर्षीय जीवन बाबूराव अळसपुरे हा वायरमन मंगळवारी मरता वाचला। हा कर्मचारी मनोरुग्ण आहे। त्याच्या वडिलांच्या जागेवर तो महावितरणमध्ये सेवेवर आहे। मंगळवारी तो रजेवर होता। अचानक मंगळवारच्या दुपारी 2 वाजता तो पार्वतीनगरच्या रेल्वेच्या विद्युत खांबावर आत्महत्येच्या उद्देशाने चढला। 33,000 किलोवॅटच्या विद्युत प्रवाहाची ही 20 तार याचा शॉक बसताच जीवन किंचाळला। त्याची किंचाळी ऐकून धावलेल्या नागरिकांनी दोरखंड टाकून त्याला खांबावरून खाली ओढले व त्याचे प्राण वाचवले। हे नागरिक लागलीच इरविन दवाखान्यात घेऊन धावले, परंतु या नागरिकांपैकी सुनील राऊत नामक युवकाशी इरविनच्या डॉक्टर सुनीता मेश्राम यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली होती। हा वाद इतका विकोपाला गेला की पोलिसांना प्राचारण करण्यात आलं। पोलिसांनी सगळ्यांना शांत करून हा वाद शमवला आणि नंतर
गोंधळ थांबला। सुनील राऊत यांनी नाहक वाद घातल्याचे सगळे सांगत असून सध्या जीवनची स्थिती स्थिर आहे। म्हणूनच म्हटले की काळ आला परंतु वेळ आलेली नव्हती। बनावटी स्पेअर पार्टची विक्री करणाऱ्या 2 ऑटोमोबाईल शॉपवर पोलिसांनी धाडी घालून येथे लाखोंचे बनावटी स्पेअर पार्ट जप्त केले। छात्रे ऑटोमोबाईल व प्रकाश ऑटोमोबाईल या 2 दुकानावर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी नकली स्पेअर पार्ट्सची विक्री करत असल्याचं प्रकरणी कॉपीराईटनुसार राजकुमार खत्री व प्रकाश जीवतानी यांना डिटेन करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। इरविन रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने हलगर्जी व बेजबाबदारपणाच्या सगळ्या पायऱ्या ओलांडीत कळस गाठलाय। इरविनचे शल्यचिकित्सक आरएमओ यासह सगळेच या हलगर्जीपणाचे दोषी आहेत। यांच्या हलगर्जीपणाचे कित्येक उदाहरणे देता येतील। यातीलच एक म्हणजे येथील वॉर्ड बॉय। इरविन रुग्णालयात वॉर्ड बॉय आहेत परंतु ते ड्युटीवर देतात फक्त पगाराच्या दिवशी। उर्वरित महिनाभर रुग्ण नातेवाईकांनाच सगळं करावं लागतं। हे वॉर्ड बॉय दरमहा पगार घेतात परंतु ड्युटी मात्र करीत नाहीत। येथील कर्मचारी, ठेकेदार, सीएस, आरएमओ यांच्यात काहीतरी साटेलोट आहे हेच यावरून सिद्ध होतं। श्री पांढरी हनुमान मंदिर, महेंद्र कॉलनी येथे गीता जयंती ते मार्गशीर्ष तृतीया या कालावधीत श्री शिवपुराण ज्ञानयज्ञ सप्ताहाचं आयोजन सुरू आहे। श्री कैलास महाराज चांदूरकर यांच्या सुमधुर वाणीतून भाविकांना श्री शिवपुराणाची आख्यायिका श्रवणाची मेजवानी मिळत असून भाविक मोठ्या प्रमाणात या सप्ताहाचा लाभ घेत आहेत। बरेच गावामध्ये पहा जिथे जिथे चक्रधर स्वामींचे मंदिर आहे त्यांच्या शेजारी महादेवाचे मंदिर आहे। रामचंद्र सुद्धा उपासना करतात भोलेनाथांची, श्रीकृष्ण सुद्धा, सर्व शक्ती सुद्धा भोलेनाथांचं सान्निध्य की आमचे ज्ञानोबा आहे, भगवान विष्णूंचा अवतार। पण जेव्हा त्यांनी समाधी संजीवन समाधी घेतली तेव्हा आळंदी क्षेत्रामध्ये सिद्धेश्वराच्या शेजारी घेतले। 84 सिद्धांत सध्या भेटी वेळा तो सुख सोहळा काय वाणू असं सिद्धेश्वराचं त्या ठिकाणी आहे की नाही, गेली असेल ना आळंदीला। बुधवारी बँका संपावर राहणार आहेत। कर्मचारी युनियन व बँक प्रबंधन यांच्यात झालेली बोलणी फिसकटल्याने हा संप अटळ असल्याचं बोललं जातंय। बँक कर्मचारी वेतन वाढवून मागित असून बँका केवळ 5% वेतन वाढवून देण्याच्या मानसिकतेत आहे। परंतु कर्मचारी वर्गाला बँकांचा हा निर्णय अमान्य आहे। त्यामुळे बुधवारवर बँक संपांचं सावट आहे। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलं आहे। आमच्या फेसबुक मित्रांनी फेसबुकवर काही हालचाली केल्या आहेत, त्या टिपूया फेसबुक दर्पणमध्ये। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होते दिवसभराचे तापमान? काय राहील उद्याचे तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। बातमीपत्रात बघूया आजचे काही मजेदार आणि हास्यजनक चलचित्रे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या।
केमिस्ट असोसिएशनच्या समस्या आता उच्च न्यायालयाच्या कोर्टात. मंगळवारपासून उघडले राज्यभरातील मेडिकलचे शटर. सिटी न्यूजच्या दमदार वृत्ताची दखल. शहरातील अतिक्रमित रस्ते मोकळे करण्याच्या हालचालींना आलाय वेग. भरधाव मारुतीने उडवले 2 वाहनांना. सुदैवाने टळली मोठी दुर्घटना. व्हॅन चालकाची ब्रेक फेल झाल्याची बतावणी. शेतकरी मित्रांचे मंथन चर्चासत्र सुरू. देशभरातील मान्यवर मंडळी शोधताय शेतकऱ्यांच्या समस्यांचं गूढ. लाचखोर वीज अभियंता बोबडे गजाआड. अँटी करप्शनच्या पथकाने केली 35,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लाईन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25700326 आणि आमचा वेबसाईटचा पत्ता आहे www.citynews.net. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी फक्त बघत राहा सिटी न्यूज.